नमस्कार मंडळी, एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज होता संडे आणि खूप दिवसांनी आहे ना गावावरून आल्यानंतर आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही। तर आज विचार केला की आज संडेसुद्धा आहे, तर आपण आहे ना आमचे कुलदैवत खंडोबा देव आहेत ना त्यांचं दर्शन घ्यायला जाऊया। आपण ठाण्याला तर आपण गेलेलोच, तर मुलुंड ईस्टलासुद्धा एक मंदिर आहे खंडोबा देवांचं, तर तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलेलो। आमच्याबरोबर आहे ना आमच्या बिल्डिंगमधला एक लहान मुलगा कार्तिकसुद्धा होता। तर जाताना तो मला बोलला की दीदी मला खूप भूक लागली, मला पहिलं पाणीपुरी खायला दे। तर त्याला बोलली चल खाऊया आपण। थोडीशी पाणीपुरी खायला दिली त्याला, त्यानंतर त्याचं पोट भरलं। त्यानंतर आम्ही आहे ना रिक्षा करून खंडोबा देवांच्या मंदिराच्या इथे गेलो, तिथे आम्ही पोचलो। त्यानंतर मंदिराच्या इथे सर्वात पहिलं बाहेर आहे ना छोटं असं काळभैरवनाथांचं मंदिर होतं, तिथून आम्ही आतमध्ये गेलो। त्यानंतर आम्ही आहे ना खंडोबा देवांचं दर्शन घेतलं। खंडोबा देवांची मूर्ती होती, तसंच म्हाळसा देवीची मूर्ती होती, बानाई देवीची मूर्ती होती, तिघांचं दर्शन घेतलं आम्ही आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं। असं वाटलं की आपण जेजुरीलाच आलो आहे आणि मलासुद्धा आहे ना जेजुरीला जायची खूप इच्छा आहे। आता जेजुरीला कधी जायला भेटेल हे आता देवावरतीच आहे। आपण एकदा जेजुरीचा सुद्धा व्हिडिओ बनवूयाच। त्यानंतर आहे ना मंदिराच्या इथे बाहेर आहे ना 2 गायी होत्या, तर कार्तिक मला बोलला की नमू दीदी मला आहे ना गायींना चारा खायला घालायचा आहे, तर मी घालू का? तर मी बोलली हां दे तू घाल तू। तर तो आहे ना गायींना चारा देत होता। तर हा आहे ना मंदिराच्या बाजूचा परिसर आहे। या मंदिराच्या पाठीमागच्या साईडलाच आहे ना तुळजाभवानी आईची छोटंसं मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलेलो। त्यानंतर कार्तिक मला बोलला की आपण आहे ना डीमार्टला जाऊया, मला आहे ना डीमार्टमध्ये काय काय वस्तू घ्यायच्या। तर मी त्याला बोलली की जाऊया डीमार्टमध्ये, पण आधी आपण वस्तू बघूया, कारण डीमार्टमधल्या वस्तू ना खूप खरंच महाग असतात। आपल्या रेग्युलर दुकानामध्ये जे घेतो ना त्यापेक्षा तर खूप महाग असतात त्या वस्तू। दिसायला खूप चांगल्या असतात, वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात, पण खरंच खूप महाग असतात। तर त्यामुळे आम्ही गेलो डीमार्टला। त्यानंतर सर्वात पहिलं तर तिथे चॉकलेट आणि केक्स वगैरे सगळं होतं, तर ते बघितल्यानंतर तो मला बोलला की नमू दीदी राहून देत, मी पहिलं आहे ना चॉकलेट आणि केक्स वगैरे घेतो। तर त्यांनी तेच पहिलं घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर आहे ना मला तो बोलला की नमू दीदी मी आहे ना आज व्हिडिओ करतो, तर त्याला बोलली ठीक आहे चल तू व्हिडिओ कर बाबा। तर हे सगळे व्हिडिओ आहे ना कार्तिकच करतोय। त्यानंतर त्याने आहे ना तिथे जेलीचं स्ट्रॉबेरी जेलीचं चॉकलेटचं पॅकेट घेतलं। लहान मुलं बरोबर असली ना की हे डीमार्टच्या सामान घ्यायला गेलो ना तर सर्वात पहिलं अर्धी ट्रॉली तर ह्या सगळ्या सामानानेच भरते। ते चॉकलेट्स कॅडबरी वगैरे त्या सर्व केक्स वगैरे त्या सर्व सामानांनीच आपली अर्धी ट्रॉली भरलेली असते। त्यानंतर इथे आहे ना मग्स वगैरे होते, पण तो मला बोलत होता की मला एखादा मग घेऊन दे, तर मी त्याला बोलली नको, कारण एकतर ते कचाकडीचे होते आणि ते पडल्यानंतर तुटणार। तर त्याला बोलली नको, आपण तुला काहीतरी खायला घेऊया। त्यानंतर आम्ही इथे पुढे आलो, बघितलं तर आहे ना दिव्याचे वगैरे ना वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे दिवे वगैरे आलेले, ग्लब्स वगैरे होते, नवरात्रीसाठी होतं वाटतं हे सर्व। त्यानंतर आम्ही आहे ना डीमार्टमधून शॉपिंग करून बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर आहे ना तिथे सॉफ्टी तसंच पॉपकॉर्न वगैरे सर्व होते।
पिझ्झा वगैरे हे सर्व होतं तिथे. तर तो मला बोलला की दीदी मला नाही खायचं आहे, मला परत आहे ना मंचुरियन किंवा पाणीपुरीच खायचे. तर त्याला मी बोलली हे खा म्हणून ह्यातलं एखादं तरी. तर नाही, तो ऐकतच नव्हता. त्यामुळे त्याला मग आम्ही ना सॉफ्टी घेऊन दिली, त्यानंतर पॉपकॉर्न वगैरे घेऊन दिलं. त्यानंतर आम्ही आहे ना घरी यायला निघालो.